नमस्कार, मी मनोहर फुले राजमुद्रा ऑनलाईनच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण जेव्हा आयुष्य निर्मितीच्या टप्प्यात जातो तर सगळ्यात पहिले आपल्याला स्पर्धा परीक्षा आठवते. MPSC अभ्यास कसा करायचा, तुमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न ज्याचं उत्तर आता मी तुम्हाला काही वेळात देणार आहे. अभ्यास नेमका कसा करायचा, कुठेही बसून करा, काही विशेष नाही. तो आपला प्रवास सुरू करण्यापैकी स्पर्धा परीक्षांची 2 तत्व नक्की लक्षात घ्या. एक, तुम्हाला जे काही करायचं ना त्याच्यासाठी तुमचा सिरियसनेस पाहिजे. मी तर काही म्हणत असतो, एकतर अभ्यास करा किंवा करू नका, पण मध्ये अडकू नका. डू इट सिरियसली, गांभीर्यानं करा. सेकंड थिंग, आपल्याला आपल्या आयुष्याची प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे. एकदम सोपी 2 तत्व. एक बार तुमने डिसाइड किया ना पढ़ाई करनी है तो करनी है, काम खत्म. प्रायोरिटी डिसाइड करा आणि डिसाइड केलेली प्रायोरिटी अचीव करण्यासाठी एकदम जोरात प्रयत्न करा, सिरियसली करा. गांभीर्यानं अभ्यास झाला पाहिजे. मला बरेच लोक विचारतात, तुम्ही 25 वर्ष झाले या क्षेत्रात आहेत, आम्हाला पास होण्याचं काहीतरी सूत्र सांगा. लोक, आय एम नॉट मॅजिशियन, पण एक छोटंसं सूत्र सांगतो स्पर्धा परीक्षांमध्ये पास होण्याचं. काय माहिती आहे तुम्हाला? दररोज अभ्यास. तुमच्या वहीवर लिहूनच ठेवा प्रो, दररोज अभ्यास. सिंपल, इट्स अ व्हेरी सिंपल थिंग. क्लिअर? आता जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात करतो तो अभ्यासाचा प्रवास 3 टप्प्यात जातो. बघा, आता तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला कोणीतरी सांगितलं किंवा कोणीतरी तुम्हाला कळालं की आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा, MPSCचा अभ्यास करायचा. तुम्हाला स्पर्धा परीक्षांची माहिती होणं हा फर्स्ट पॉईंट असतो, पहिली स्टेज असते ती स्पर्धा परीक्षांची माहिती होणं. आपण कोणाचं तरी भाषण ऐकलेलं असतं, आपण कोणाचं तरी पुस्तक वाचलेलं असतं, आपण कोणीतरी अधिकाऱ्यांना भेटलेलं असतो, कोणी नातलग असते, कोणाचा तरी अनुभव आलेला असतो. अशा वेगवेगळ्या ह्याच्यातून मल्टी डायमेन्शन्समधून आपल्याला स्पर्धा परीक्षांविषयीची माहिती होते. याला मी कायम म्हणत असतो, ही माहिती म्हणजे उत्साह. मला जेव्हा स्पर्धा परीक्षांविषयी कळालं मी खूपच उत्साही होतो. पण तुम्हाला खरं सांगू, माहिती झाल्यानंतर उत्साहामध्ये न राहता पटकन त्या पहिल्या स्टेजच्या बाहेर पडून दुसऱ्या स्टेजमध्ये किती लवकर जाता याच्यावर तुमचा यशाचा कालखंड ठरत असतो. पहिली स्टेज काय? उत्साह, तुम्हाला त्या क्षेत्राची माहिती होणं. दुसरी स्टेज काय माहिती आहे तुम्हाला? प्रत्यक्ष अभ्यास होणं, प्रत्यक्ष अभ्यास होणं, ज्याला आपण म्हणतो ना कष्ट करणं, घाम गाळणं, रात्रंदिवस एक करणं, जे काही तुम्ही म्हणाल ते सगळं. ती दुसरी अवस्था, प्रत्यक्ष अभ्यास होण्याची. हो ना? बऱ्याचदा मी तुम्हाला सांगू, माझा एक क्षेत्राचा अनुभव सांगतो. बऱ्याचदा असं होतं ना की पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी न जाताच स्पर्धा परीक्षा सोडून देतात. टेक केअर की पहिल्या उत्साहाच्या अवस्थेत, माहिती झाल्यावर उत्साहाच्या अवस्थेत तो तुम्ही पटकन अभ्यासाच्या अवस्थेत कधी जाता ते खूप महत्त्वाचं. दुसरी अवस्था अभ्यासाची. क्लिअर? तिसरी अवस्था कोणती आहे माहिती आहे तुम्हाला? आपण भरपूर अभ्यास करतो पण बऱ्याचदा काही विद्यार्थी मित्रांना तो अभ्यास परीक्षेत मांडता येत नाही. बरोबर? खूप काही माहिती आहे पण मांडता येत नाही. तिसरी अवस्था काय? डिलिव्हरी ऑफ युअर नॉलेज इन एक्झामिनेशन. तुम्ही जे काय अभ्यास केला आहे, तुम्ही जे काही कष्ट घेतले ते कष्ट परीक्षेमध्ये लिहून येणे, मांडून येणे. तर या 3 अवस्था आहेत. लक्षात आलं? कोणती? पहिली माहितीची आणि उत्साहाची, म्हणजे माहिती झाल्यावर उत्साहाची. दुसरी प्रत्यक्ष अभ्यासाची. आणि तिसरी जो अभ्यास केलाय तो आपल्या परीक्षेत मांडण्याची. एक छान वाक्य आहे, आपली उत्तरपत्रिका ही आयोगाकडे आपला वकील असते, जे आयोगाकडे आपली बाजू मांडते, समजावून सांगते की आपण किती हुशार आहे. तर तो मांडता आला पाहिजे. अभ्यास नाही मांडता आला तर मग लय मोठा प्रॉब्लेम आहे. राईट? हे काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या ज्यांना आत्ता अभ्यास सुरू करायचा त्यांच्यासाठी. फक्त एवढे ह्याच्यापैकी एकच गोष्ट रिपीट करून पुढे जातो. कोणती? डू इट सिरियसली. चला
मग आता अभ्यास कसा करायचा याच्यासाठी काही आता गोष्टी सांगतो, जो आपला कोर पार्ट आहे आत्ताच्या लेक्चरचा, बरोबर. आता तुम्हाला सांगू, यूट्यूबला आपली सप्तपदी सुद्धा टाकलेली यासाठी, आपल्या चॅनलवर, मनोहर भोळे टॉक शोवर. म्हणजे थोडक्यात काय की अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे याच्यासाठी मी 7 पायऱ्या सांगणार आहे. किती पायऱ्या सांगणार आहे? 7. क्लिअर? पहिली पायरी, तुम्ही ज्या कोणत्या परीक्षेचा अभ्यास करा, UPSCचा करा, MPSCचा करा, कंबाईनचा करा, आणखीन CDSचा करा, अदर सर्व्हिसेसचा करा, कशाचाही करा, पण ज्या कोणत्या परीक्षेचा अभ्यास कराल ना, त्या परीक्षेचा सिलेबस तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. बरोबर. सर एवढा मोठे पानं कसे तोंडपाठ करायचे? ॲटलिस्ट लक्षात ठेवा, रेग्युलर पहा, एकदम प्रॉपर लक्षात पाहिजे तुम्हाला. समजा आधुनिक भारताचा इतिहास आहे, बऱ्याच मुलांना हे खूप काही महिन्यानंतर लक्षात येते की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास मुख्य परीक्षेला नाहीच आहे MPSCच्या सध्याच्या. त्याच्यामुळे काय, सिलेबस एकदम प्रॉपर माहीत पाहिजे. कसं लक्षात ठेवायचं? सोपं सांगतो. तुम्ही ज्या रूममध्ये किंवा हॉस्टेलमध्ये जिथं कुठं अभ्यास करत असाल तिथं ते असं चिपकवून द्या सिलेबस. दररोज बघत जा त्याला. सकाळी उठल्यावर बघा, रात्री झोपताना बघा, कसंही बघा, सिलेबस माहीत पाहिजे. लोक एक तुम्हाला स्टेजेस सांगतो सिलेबस विषयीच्या. पहिले विषय किती आहेत ते माहीत पाहिजे, त्याच्यानंतर पेपर किती आहेत ते माहीत पाहिजे. समजा विषय एवढे आहेत, विषय आणि पेपरमध्ये काय फरक आहे? समजा पहिला पेपर आहे MPSC मेन्सचा, इतिहास, भूगोल आणि कृषी, राईट. हे विषय आहेत, पण पेपर किती आहेत? 1. पहिले विषय माहीत पाहिजे फ्रेंड्स, नंतर तुम्हाला पेपर माहीत पाहिजे, त्या पेपरमध्ये किती सेक्शन्स आहेत ते माहीत पाहिजे. आत्ता सब्जेक्टमध्ये आपण जेव्हा आलो खाली, हिस्ट्रीचं सेक्शन आहे, इतिहासामध्ये किती टॉपिक आहेत? समजा 12 आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, असे 12 टॉपिक कोणते आहेत? असं फ्रॉम टॉप टू बॉटम लक्षात ठेवायचं. बट फ्रेंड्स, यू मस्ट हॅव व्हेरी प्रॉपर नॉलेज ऑफ सिलेबस. इट्स इनफ. ते कसा लक्षात ठेवायचा तुमचा प्रश्न, पण लक्षात नक्की ठेवायचा. मस्ट हॅव इट. आम्ही UPSCचा अभ्यास करत असताना वहीवर असं चिकटवून ठेवला होता पहिल्या 5-7 पेजेसवर. म्हणजे काही करायचं असलं की सिलेबस बघितल्याशिवाय पुढे जायचं नाही, असा आमचा तो एक शिरस्ता होता. त्यामुळे फर्स्ट थिंग, जे कोणी पालक ऐकताय, जे कोणी पाल्य ऐकताय, त्यांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. पहिली पायरी काय आपली? अभ्यासक्रमाची. डन. सेकंड, आता सध्या राज्यसेवेची इंटरव्ह्यू घेतोय, एक अनुभव सांगण्यासारखा आहे. एक गर्ल स्टुडंट आहे, त्यांचा दुसऱ्याच अटेम्प्टला साधारणतः 425+ स्कोर आहे. दिस इज वन ऑफ द बेस्ट स्कोर. तर मग मी त्यांना इंटरव्ह्यूमध्ये विचारलं कितवा अटेम्प्ट होता? ते बोलले दुसरा. मी एक उत्सुकता म्हणून त्यांना विचारलं की तुम्ही अभ्यास नेमका कसा केला की एवढा स्कोर तुमचा सेकंड अटेम्प्टला चांगला आला? शी गेव ब्रिलियंट आन्सर. ते बोलले, सर मी कमीत कमी दररोजचे 2 ते 3 तास PYQ पाहत होते. PYQ स्टँड्स फॉर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. थोडक्यात आपल्या मराठीत जुन्या प्रश्नपत्रिका, ॲटलिस्ट 5 वर्षाच्या, प्रिलिम्सच्या, मेन्सच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट कळते की कसा अभ्यास करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय नाही करायला पाहिजे. काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे एक्झॅक्ट आपल्याला आयडिया तेच देऊ शकते PYQ. पुढे म्हणतात PYQ अनालिसिस म्हणजे काय? तुम्ही याच्यात काही अवघड टर्म्समध्ये जाऊ नका, सोपं सांगतो. एखाद्या विषयाला किती प्रश्न आहेत, टॉपिक किती आहेत, कोणत्या टॉपिकवर कधी प्रश्न आला, हे 3 मुद्दे बाजूला काढायचे. पहिले हे बघून घ्यायचे. नंतर प्रश्न बघता समजा 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव आहे असे ब्रिटनचे कोणते पंतप्रधान म्हणाले? मग बघायचं उत्तर काय? बेंजामिन डिसराएली. पण ते बाकीचे 3 जे आहेत ना, ते कशाशी संबंधित आहेत तेही बघा. लक्षात आलं का?
क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस एकदम सोपं आपल्या समजेल अशा भाषेत करूया. प्रश्न पाहणे, 4 पैकी एक ऑप्शन कोणता आहे ते पाहणे आणि 3 जे ऑप्शन त्याचं उत्तर नाही आहेत ते कशाशी संबंधित आहेत हे पाहणे. पण फ्रेंड्स, दररोज तुम्ही अभ्यास सुरू करताना सिलेबस आणि क्वेश्चन पेपर याच्यासाठी किमान दररोजचे 2 तास द्या. टेक ऑफ. मला सांगा, तुम्ही रेल्वेनं प्रवास केला असेल, बसनं असेल, काही कुणी विमानानं गेला असेल, ते काय अचानक वेग पकडते का? नाही. टेक ऑफ असतो. भले नंतर विमानाचा वेग किती असू द्या, रेल्वेचा वेग किती असू द्या, बसचा वेग 60-70 असू द्या, पण सुरुवातीला एकदम तसं केलं तर चालेल का? नाही. एक तर ते बंद पडेल, नाही तर धडकेल कुठेतरी. लक्षात येते का मी काय म्हणतो ते? या 2 गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. टेक ऑफ, सिलेबस अँड PYQ. आय होप यू अंडरस्टँड. नेक्स्ट पॉईंट, स्टेट बोर्डच्या नोट्स. स्टेट बोर्डची जी कोणती पुस्तकं आहेत, आता एखाद्या स्टेट बोर्डची एखाद्या विषयाची कोणती पुस्तकं वाचायची हे आपण मनोहर भोळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे. कोणती पुस्तकं वापरायची? इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाची आपण 6वी ते 10वी 11वी पर्यंतची पुस्तकं वापरतो. तुम्ही एक लक्षात घ्या, आता बऱ्याच मुलांचं म्हणजे सर अहो 6वी पासून अभ्यास करूनच तर ग्रॅज्युएशन झालं, मग स्टेट बोर्ड कशासाठी आता परत? तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा स्टेट बोर्ड त्यावेळेस वाचत असतो तेव्हा मार्क्ससाठी वाचत असतो. आत्ता MPSCला नॉलेजसाठी वाचत असतो. इज इट क्लिअर? तेव्हा मार्क्ससाठी, आत्ता संकल्पनात्मक समजावणीसाठी, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी. जे विद्यार्थी मित्र ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला वगैरे आहेत त्यांनी स्टेट बोर्ड वापरा, पटापटापट नोट्स काढून टाका. भूगोल सुरू केलं तर 6वी ते 12वी भूगोल पहिले करा. इतिहास सुरू केला 7वी 8वी जे काय आहे ते पहिले करा. सब्जेक्ट वाईज करा. तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो, जे कोणी हे क्लिप ऐकताय त्यांनी जर 9405008384 या नंबरला व्हॉट्सअपला एक मेसेज टाका, स्टेट बोर्ड नोट्स म्हणून. आपल्या राजमुद्रा अकॅडमीना 2 वर्ष खर्च करून, गुंतवणूक करून अनेक शिक्षकांनी मिळून स्टेट बोर्डच्या नोट्स काढल्या. साधारणतः 600-700 पानाच्या नोट्स आहेत PDFच्या फॉर्ममध्ये. ते आपली अकॅडमी तुम्हाला मोफत पाठवेल. नंबर लक्षात आला? 940 583 84. व्हॉट्सअपला टाका मेसेज. त्या नोट्सची तुम्ही PDF घेऊ शकता. बट जे विद्यार्थी मित्र 12वीला आहेत, फर्स्ट इयरला आहेत, त्यांना तरी मी हे सुचवेल की तुम्ही स्वतः वाचा. हातात पेन घेऊन वाचायचं. जे महत्त्वाचे मुद्दे त्याला अंडरलाईन करायचं. पूर्ण टॉपिक वाचायचा. अंडरलाईन केलं, तुम्ही टॉपिक संपला, तुम्ही ज्याला अंडरलाईन केली ते नंतर वहीवर लिहून काढायचं. यालाच नोट्स म्हणतात. इट्स व्हेरी सिम्पल. स्वतःच्या नोट्स नक्की काढा. त्याच्याविषयी पुढे बोलतोच मी. पण स्टेट बोर्डाचं स्वतःच्या इफ पॉसिबल काढा, नाही तर अकॅडमी पुरवेल. मोफत आहे हे सर्व, काही नाही. तुम्ही त्याच्या प्रिंट मारू शकता. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांनी ॲटलिस्ट शनिवार रविवारी आपल्या नोट्स वाचून त्याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे लिहून काढायला पाहिजे. क्लियर? चलो, क्या बताया हमने? 3 पॉइंट्स, सिलेबस, PYQ, स्टेट बोर्ड्स. हे 3 गोष्टी केल्या तर तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या सर्कलमध्ये आलात. बऱ्याचदा अनेक लोक वर्तुळाबाहेरूनच एक्झिट घेतात. तुम्ही आत्ता सर्कलमध्ये आलात. तुम्ही म्हणाल की सर नवीन मुलांनी याच्यासाठी किती वेळ द्यायला पाहिजे? सिलेबस, PYQ आणि स्टेट बोर्डच्या नोट्ससाठी नवीन मुलांनी अभ्यास सुरू केला तेव्हा कमीत कमी पहिले 4 महिने द्यायला पाहिजे. 4 months. मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची टेक ऑफची उत्तरं मिळाली. 4 महिन्याचा विषय झाला. सिलेबस, PYQ, स्टेट बोर्ड. आता पुढचा 4था पॉइंट काय? तुम्ही बऱ्याचदा असं विद्यार्थ्यांना वाटतं अरे हे डेप्युटी कलेक्टर झाले, हे DYSP झाले, हे तहसीलदार झाले, मग मी झालो पाहिजे. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. सगळ्याला अधिकारी व्हायचं पण अभ्यास कोणालाच नको. बरोबर आहे ना? तसं नसलं पाहिजे.
तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो. एक मी काय माझ्या व्याख्यानामध्ये सुद्धा एक उदाहरण देत असतो. मला सांगा, जर कोणाला पैलवान व्हायचं असेल तर असं नाश्ता करून किंवा चायनीज खाऊन कोणी पैलवान होईल का? यू आस्क युअर सेल्फ. कधीच नाही होणार. मग त्यासाठी खुराक खावा लागतो तर पैलवान होईल. चांगलं, यू मस्ट हॅव व्हेरी क्वालिटी फूड. कमिंग टू अवर पॉईंट, जर तुम्हाला अधिकारी व्हायचं, डेप्युटी कलेक्टर व्हायचं, DYSP व्हायचं, तहसीलदार व्हायचं, कलेक्टर व्हायचं, IPS व्हायचं, काही व्हायचं, तर तुम्हाला चांगली पुस्तकं नको का वापरायला? चांगली पुस्तकं म्हणजे कोणती? मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो. समजा, आता उदाहरण आहे, मी काही लिहिलं नाही. समजा माझं इतिहासावरचं पुस्तक आहे, समजा नाही आहे बरं का, तर उदाहरण घेऊ आपण. तुमच्या पुढे 2 पर्याय आहेत. आता मनोहर भोळेचं इतिहासाचं पुस्तक वापरायचं का बिपिन चंद्रांचं, जयसिंगराव पवार सरांचं किंवा ग्रोवरचं वापरायचं? तर अभ्यासासाठी तुम्ही त्यांची पुस्तकं वापरायला पाहिजे. दिस इज कॉल्ड क्वालिटी मटेरियल. लाईक M. लक्ष्मीकांत फॉर पॉलिटी. या सगळ्या दर्जेदार पुस्तकांची यादी सुद्धा आपण मनोहर भोळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, बऱ्याच ठिकाणी दिलेली. इवन आपल्या ॲपमध्ये आहे, राजमुद्रा अकॅडमीचा ॲप. डाउनलोड करताना लोगो लक्षात ठेवा, येलो कलरमध्ये आहे. प्ले स्टोअरवर सगळी गोष्टी तिथं, फ्री व्हिडिओ आहे, बुक लिस्ट आहे, नोट्स आहे, ऑल थिंग्स आर देअर. चौथा मुद्दा हे लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला जर चांगला अधिकारी व्हायचा असेल तर तुम्हाला दर्जेदार पुस्तकं वापरल्याशिवाय पर्याय नाही, वापरायलाच पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की आम्ही यशवंतांच्या नोट्स वापरले तर चालेल का, शिक्षकांचे पुस्तक वापरले तर चालेल का? अजिबात नाही चालणार. स्वतः चांगले पुस्तकं वापरायचे, दर्जेदार पुस्तकं, क्वालिटी बुक्स. त्या पुस्तकातून नोट्स काढायच्या. पोरं म्हणतात, हो सर तुम्ही नोट्स काढायला सांगता, आमचं 1-1.5 वर्ष नोट्स काढण्यात द्यायलाच पाहिजे. 1.5 वर्ष कमीत कमी नोट्स काढायला, 1 वर्ष ॲटलिस्ट. जर तुम्ही स्वतःच्या नोट्स नाही काढल्या ना, काढल्या तर तुमचे 1-2 वर्ष जातील या क्षेत्रात, नाही काढल्या तर 5-6 वर्ष जातील. चॉईस इज युअर्स. एका विषयाला 1 किंवा 2 चांगले पुस्तकं घेणे, हातात पेन घेऊन पुस्तक वाचणे, कन्सेप्ट समजावून घेणे. पुढे एखाद्या व्हिडिओत आपण हे पाहूया की विषय समजून कसा घ्यायचा, सांगेल मी तुम्हाला ते. पुस्तक वाचणे, अंडरलाईन करणे, विषय समजून घेणे. पुस्तक वाचून झाल्यानंतर एक QR क्यूएस मेथड आहे बघा. पुस्तक वाचायच्या अगोदर क्वेश्चन पाहायचे, नंतर रीडिंग करायची, परत क्वेश्चन पाहायचे, सुटलेले प्रश्न परत सर्च करायचे. QR क्यूएस. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट फ्रेंड्स. यू मस्ट हॅव क्वालिटी बुक्स. मी काय बोललो, पैलवान व्हायचं आहे, आपल्याला मोठा चांगला अधिकारी व्हायचं तर चांगले पुस्तकं वापरायला पाहिजे, वेळ द्यायला पाहिजे. वेळ नाही दिलं तर होईल काय? सगळं नाही होत. त्याच्यामुळे मला एक सांगा, एक सहज तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला यश कशाच्या बळावर मिळेल? तुमच्या इच्छेच्या, भावनेच्या बळावर मिळेल का कष्टाच्या बळावर मिळेल? सांगा. इच्छेच्या बळावर नाही मिळत. आजकाल कोणालाही रात्री श्रीमंत व्हायचं, कोणालाही एक 7-8 महिन्यात डेप्युटी कलेक्टर. इट इज नॉट पॉसिबल. चांगल्या गोष्टींना वेळ द्यावा लागतो, हे माझं वाक्य नक्की लक्षात ठेवा. आणि स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेमध्ये हा जो चौथा मुद्दा आहे, क्वालिटी बुक्स वापरायला पाहिजे आणि त्याच्यातून नोट्स प्रिपेअर करायला पाहिजे. दिस इज 4th पॉईंट. आता तुम्ही सांगाल की या क्वालिटी बुक्सला वेळ किती द्यायला पाहिजे? 1 वर्षभराचा. तुम्ही म्हणाल की सर आम्ही पहिले 3 मुद्दे केले, सिलेबस, PYQ, स्टेट बोर्ड, त्याच्यानंतर क्वालिटी बुक्स वापरले. आता साधारणतः तुम्हाला 1.5 वर्ष होते, 1 वर्ष आणि 4 महिने साधारण. तुम्ही म्हणाल की सर आम्ही आत्ता कुठे आहेत? तर जेव्हा तुम्ही सिलेबस, PYQ आणि स्टेट बोर्ड केले तेव्हा तुम्ही इनर सर्कलमध्ये आले. आत्ता क्वालिटी बुक्स वापरल्यावर तुम्ही आता शर्यतीत आले. तुम्ही आता शर्यतीत आले. आतापर्यंत तुम्ही शर्यतीतच नव्हता. इज इट क्लिअर? क्वालिटी बुक्स. मी थोड्या वेळाखाली तुम्हाला काय म्हणालो होतो? 3 स्टेजेस. कोणत्या? माहिती आणि उत्साहाची एक, अभ्यासाची दुसरी
आणि तिसरी काय होती, अभ्यास आपला प्रश्नपत्रिकांमध्ये मांडणे. आत्ता आपण तिसऱ्या स्टेजमध्ये जाणार आहे. तुम्ही 2 स्टेज पार केल्या. कोणती तिसरी स्टेज आठवलं का तुम्हाला? डिलिव्हरी ऑफ युअर नॉलेज इन एक्झामिनेशन. मी बोललो होतो आपला पेपर आयोगाकडं आपला वकील असतो. क्लिअर? बघा, पहिले 3 मुद्दे झाले, चौथा झाला, तुमचा अभ्यास झाला. आता तुम्ही शर्यतीत आला. पहिले 3 केल्यावर कुठं आलते? सर्कलमध्ये. आता कुठं आले? शर्यतीत. मग पुढे भी भागने का है ना, जीतने का है, तो क्या करना पड़ेगा. पहिले 4 मुद्दे झाले, आता 3 मुद्दे सांग. लक्षात घ्या. तुम्ही जर एखाद्या यशवंतांना भेटलात, एखाद्या IAS ऑफिसरला भेटला, IPSला भेटला, एखाद्या डेप्युटी कलेक्टरला भेटला, DYSPला भेटला, तहसीलदारांना भेटलात, ते तुम्हाला एक वाक्य कॉमन सांगत असतं. कोणतं वाक्य माहिती आहे? ते नवीन मुलांना किंवा कोणाला काय सांगतात? ते म्हणतात की तू परीक्षेच्या स्वरूपाला धरून अभ्यास कर, असं म्हणतात. म्हणजे काय? काय म्हणतात ते? परीक्षेच्या स्वरूपाला धरून अभ्यास कर. म्हणजे काय सांगा आता? UPSC असेल तर तुम्हाला लिखाणाची सवय करायला पाहिजे. MPSC असेल तर तुम्हाला सद्यस्थितीत MPSC ही MCQच पॅटर्नशी संबंधित आहे. तुम्हाला MCQ सोडवायची सवय करावी लागेल. MCQ स्टँड फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्या मराठीत म्हणतात. पण हे कधी कराल? अभ्यास झाल्यानंतर. अभ्यास सुरू केल्यावर लगेच केलं चालेल का? नाही चालेल. मराठीत काय म्हणतात? आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार? अभ्यास झाल्यानंतर MCQ सोडवा. माझ्या ओळखीचे एक डेप्युटी कलेक्टर आहेत, त्यांनी पूर्ण अभ्यास झाल्यानंतर मग या अभ्यासात एक फटीक आला. तर बाबा ते सगळं करून झालं. ते मला म्हणले काय करू सर आता? मी बोललो आपण दररोजचे 100 ते 200 MCQ सोडू. बघा, 100 जर प्रश्न घेतले तर त्याच्यातले 50 प्रश्न असे असतात तुम्हाला फिक्स माहित असतात. एवढा अभ्यास झाल्यावर येणारच ना. 25 प्रश्न असे असतात ते KBC मध्ये नाही का, डबल डिप, तुम्हाला ते कन्फ्यूज करत असतात. 25 प्रश्न आणि 25 प्रश्न येतच नसतं. हा रेशो आम्हाला लक्षात. मग जेव्हा MCQ सोडवले, जे आलेले प्रश्न सोडून दिले, एकदम सोपे. 50 प्रश्न तरी तसे असतात, तुम्हाला माहिती आहे. अभ्यास झाल्यावर, अभ्यास न झाल्यावर प्रत्येकच प्रश्न सोपा असतो किंवा प्रत्येकच अवघड असतो. तर 50 प्रश्न सोपे, पहिल्या रीडिंगला 50 आले. 25 प्रश्नांनी ज्यांनी कन्फ्यूज केलं त्यांना ब्ल्यू पेननं गोल करून ठेवलं. सेकंड राऊंडला फक्त 25 ते आणि न आलेलं रेड पेननं टिक केले. मग सेकंड राऊंडला ब्ल्यू आणि रेडचे वाचले आणि थर्ड राऊंडला फक्त रेड पेननं टिक केलेले वाचले आणि ते प्रश्न डायरेक्ट ऑप्शनसह लिहून काढले. दिस इज कॉल्ड इलिमिनेशन टेक्निक टू सॉल्व MCQs. हे कधी करावं? पण पहिले ते 3 महिने 4 महिने सिलेबस, PYQ, स्टेट बोर्ड गेला. नंतर साधारणतः 1 वर्षाचा कोर अभ्यास बाजूला झाला. त्याच्यानंतर MCQ सोडवावेत. का सोडवावेत MCQ? स्पर्धा परीक्षा MPSC करणाऱ्यांनी MPSCची पूर्व परीक्षा, MPSCची मुख्य परीक्षा MCQ पॅटर्नशी संबंधित आहे. कसे सोडवावेत? इलिमिनेशन टेक्निकनी. पुढचा एक छोटासा मुद्दा, MCQs आणि PYQ यामध्ये फरक आहे. MCQ इज फॉर प्रॅक्टिस, PYQ इज फॉर नॉलेज. नॉलेज टू अंडरस्टँड द नेचर ऑफ एक्झाम. क्लिअर? किती पॉइंट झाले? 5. आत्ता 6वा पॉइंट. बरेच विद्यार्थी मित्र माझ्याकडे येतात आणि ते सांगतात सर ते काय झालं की मला 10-20 प्रश्न असे होते की जे मला 2 उत्तरं वाटत होते. म्हणतात 2 उत्तरं. तुम्ही कोण बनेगा करोडपती बघा, अमिताभ बच्चन यांच्या समोर बरेचसे कॅन्डिडेट म्हणतात सर 2 आन्सर लग रहे. व्हॉट इट मीन्स? यू रिक्वायर्ड रिव्हिजन. आपल्याला कन्फ्युजन कशी होते? परफेक्शनच्या अगोदरची अवस्था म्हणजे कन्फ्युजन आहे. काहीच माहीत नसलं तर 4ही बरोबर वाटतील, अभ्यास झालेला असलं तर 2 बरोबर वाटतील. पण जर थोडं रिव्हिजन झालं, आता समजा आपण एखाद्या माणसाला सुरुवातीला भेटलं,
नेक्स्ट वेळेस असं वाटलं की याला पाहिलं कुठंतरी. 2-4 वेळेस भेटलं तर नाव, गाव, पत्ता सगळं लक्षात राहते. दिस इज कॉल्ड रिव्हिजन. कधी करावं रिव्हिजन? परीक्षा किमान 1.5 महिना असताना नवीन काहीही वाचू नये. सगळं नवीन बंद करावं आणि आपण जे जुनं वाचलंय तेवढंच चालू ठेवावं. रिव्हिजन म्हणजे काय? सोपं आहे. वाचलेल्या नोट्स, वाचलेले पुस्तकं परत परत वाचणं म्हणजे रिव्हिजन. सिंपल. कशासाठी? संदिग्धता, कन्फ्युजन दूर करण्यासाठी. मस्ट हॅव इट. माझा असा अनुभव आहे, अभ्यास करून, बराच अभ्यास करून ज्या मुलांना यश मिळत नाही त्याच्यामध्ये रिव्हिजन हे एक वायटल रोल प्ले करते. रिव्हिजन न होणे. रिव्हिजन मस्ट. कधी? परीक्षेच्या 1.5 महिना अगोदर. कशासाठी? आपलं जे स्टेट ऑफ माइंड आहे ते एकदम क्लिअर असण्यासाठी, स्कोर वाढण्यासाठी. राईट? चलो एकदा या सगळ्या पॉईंटचं रिव्हिजन करू. पहिला होता अभ्यासक्रम, दुसरा PYQ, तिसरा स्टेट बोर्ड, चौथा क्वालिटी बुक्समधून अभ्यास आणि नोट्स, 5वा MCQ, 6वा रिव्हिजन, 7वा टेस्ट अँड ॲनालिसिस. म्हणजे काय? तुम्हाला सोपं सांगतो. तुम्ही कधी शाळेमध्ये नाटकांमध्ये भाग घेतलाय? ड्रामा केलेत? त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या, असं कधी होतं का की आपण स्टेजच्या मागे स्क्रिप्ट वाचायची आणि लगेच स्टेजवर जाऊन स्क्रिप्ट बोलायची? त्याच्यासाठी काय होतंय? तालीम. तालीम होत असतात, भरपूर तालीम. कशासाठी? फॉर परफेक्शन. मी उदाहरण तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही बघा, आपल्याला जेव्हा आता परीक्षेत जायचं तर त्याच्या अगोदर तालीम करणं म्हणजे वेळ लावून पेपर सोडवणं. टेस्ट अँड ॲनालिसिस. बरेच पोरं म्हणतात सर मी पेपर सोडवले. कुठे सोडवले म्हणलं तर घरी आणून सोडवले, लायब्ररीत सोडवले. काही जण तर म्हणतात मी फक्त या अकॅडमीचे एवढे पेपर पाहिले. अरे तसं नाही पोरं. आपण जेव्हा टेस्ट द्यायला जातो ना तर वर्गात जाऊन टेस्ट द्या. एक वही करा पहिले. वर्गात जाऊन टेस्ट द्यायची. तुम्ही बघा, आपण परीक्षेला जायचं म्हणल्यावर जरा धडधड होते, घाम सुटतो, हातपाय जोराचं असं थरथर का आपलं होऊ देत ना. हे इथं झालं तर तिथं नाही होणार, पण इथं नाही झालं तर तिथं नक्की होणार. टू एक्झॉस्ट फिअर, टेस्ट अँड ॲनालिसिस इज मस्ट. जे परीक्षेची भीती आहे ना ते निघून जाण्यासाठी आपल्याला टेस्ट खूपच मस्ट आहे. वर्गात जाऊन टेस्ट द्यायला पाहिजे. आपण राजमुद्रा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर पुणे शाखेमध्ये, नांदेडच्या आपल्या शाखेमध्ये आणि ऑनलाईन सुद्धा टेस्ट सिरीज राबवल्यात, ज्या टेस्ट सिरीजला खूपच चांगला प्रतिसाद होता. आपल्या टेस्ट हे खूप सोप्याही नसतात, खूप अवघडही नसतात, तर आयोगाच्या धर्तीवर असतात. आयोग कशा प्रकारचा प्रश्न सेट करतो त्या दृष्टीने आपण पेपर सेट केलेला असतो. तर टेस्ट वर्गात जाऊन द्यायची. एक वही करा. आजचा दिनांक, टेस्ट क्रमांक, विषय, माझ्या झालेल्या चुका. पुढच्या टेस्टला जाताना ह्या चुका वाचून जायच्या. नवीन झाल्या तर हरकत नाही, जुन्या चुका नाही झाल्या पाहिजे. मस्ट हॅव टेस्ट अँड ॲनालिसिस. टेस्ट तुम्ही वेळ लावून टेस्ट द्या. जर टेस्टला जर तुम्ही घाबरत असाल ना, आय एम शुअर तुम्हाला खूपच वेळ लागणार सक्सेस मिळवण्यासाठी. जे काय व्हायचं ते होऊ देत, टेन्शन येऊ देत, भीती वाटू देत, काय होऊ देत, फक्त वेळ काढूपणा टेस्टच्या बाबतीत कधीच नाही करायचं. वर्गात जाऊन टेस्ट द्यायच्या. प्रत्येक टेस्ट नंतर झालेल्या चुका एका कागदावर लिहायच्या. पुढच्या टेस्टला जाताना त्या चुका दुरुस्त करायच्या. 2 टेस्टच्या मध्ये आणखीन एक गोष्ट करा. या ठीक आहे बाबा, यावेळेस मला कोणत्या सब्जेक्टला मार्क कमी पडले, कोणत्या टॉपिक, समजा सायन्सला आले असतील, कमी मार्क आले समजा सायन्सला, त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकला कमी आले, सजीवाच्या वर्गीकरणला आलेत का, तर ते शोधा. पुढच्या टेस्टला जाताना तो टॉपिक दुरुस्त करून गेला पाहिजे. टेस्ट इज फॉर टाइम मॅनेजमेंट अँड टेस्ट इज फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट असं म्हणतात.
जो स्पर्धा परीक्षांचं एक सूत्र आहे की जो वेळेत सुटला तो सुटला. त्याच्यामुळे टेस्ट अँड ॲनालिसिस नक्की. पण आता परत एकदा तोच मुद्दा मी तुम्हाला सांगतो, टेस्ट कधी द्याव्यात? तुमचा संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर. अभ्यास व्हायच्या अगोदर टेस्ट देऊ नका. जर अभ्यास व्हायच्या अगोदर तुम्ही टेस्ट दिलात आणि स्कोर कमी आला तर तुमचा कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो. मस्ट टेक दिस प्रिकॉशन, राईट? म्हणून टेस्ट ॲनालिसिस ही 7वी पायरी होती. मित्रांनो, या संपूर्ण संवादामध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की MPSCचा अभ्यास कसा करायचा, MPSC मध्ये अभ्यासाची योग्य पद्धत काय आहे. नुसतं उत्साहाच्या भरात पद मिळेल का, भावनेच्या भरात पद मिळेल का? नाही. कसं मिळेल? हे 7 पायऱ्या फॉलो करा, आपोआप पद मिळेल. या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी माझे अनुभव मांडलेत. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थी मित्रांना जे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांना याचा फायदा व्हावा हा उद्देश. एक शेवटचा टप्पा. राजमुद्रा ऑनलाईन हा आपला एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे. बहुतांशी पुण्यातले शिक्षक शिकवतात. 700+ लेक्चर्स आहेत. एकदा ही बॅच केली, सगळ्या बॅच परीक्षा तुम्हाला देता येतात. 700-750 पानाच्या PDF नोट्स आहेत स्टेट बोर्डाच्या, 4-5 विषयाच्या प्रिंटेड नोट्स आपण घरपोच देतो. तुमच्या सोयीनुसार लेक्चर पाहता येतात कधीही. यू एक्सपिरियन्स इट. ओके फ्रेंड्स, परत एकदा एक छोटीशी अपेक्षा तुमच्याकडून हीच आहे की सिरियसली अभ्यास करा. सिरियसली अभ्यास करा. आपल्या राजमुद्रा अकॅडमीला संपर्क करण्यासाठी तुम्ही इन्स्टाला राजमुद्रा अकॅडमीचं पेज आहे, फेसबुकला पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे. 940 3330 हा नंबर आहे. 940 583 84 हा नंबर आहे. ओके राजांनो, जे कराल ते सिरियसली करा. बरोबर? कष्ट केले फळ नक्की मिळेल. चला, ऑल दी बेस्ट.